वळत पुढच्या बातमीकडे तिकडे मीरा रोडमध्ये इमारतीच्या बांधकामासाठीची क्रेन कोसळून दुर्घटना झाली आहे। यात एकाचा मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे। मीरा रोडमधल्या जेपी नॉर्थ सोसायटीमध्ये ही क्रेन दुर्घटना घडली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। मीरा रोड येथील जेपी नॉर्थमध्ये भला मोठा जो क्रेन पार्किंगसाठी उभारण्यात आला होता तो थेट येऊन जेके आरएस या सोसायटीमध्ये पडल्याने कुठेतरी 21 वर्षीय तरुणाला जीव गमवला गेला आहे। सध्या मी त्याच सोसायटीमध्ये उपस्थित आपण पाहतोय की ही सोसायटी जेके आरएस आहे आणि समोर जेपी नॉर्थ सोसायटीमध्ये जो आहे तो भला मोठा क्रेन पार्किंगसाठी उभारण्यात आला होता। तो पार्किंग जो आहे तो संध्याकाळी आज 7:30 ते 8 दरम्यान कोसळल्याने संपूर्ण हा जो क्रेन आहे तो जेके आरएस या सोसायटीमध्ये कोसळल्याने आपण पाहतोय की संपूर्ण गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। खरं तर किती मोठ्या टनाचा हा क्रेन असेल, थेट ज्यावेळी हा क्रेन पडला त्यावेळी आपण पाहतोय की संपूर्ण गाडी जी आहे ती पार्किंगमध्ये याच ठिकाणी उपस्थित होते आणि आपण पाहतो की ज्यावेळी हा क्रेन कोसळला याच्यामध्ये एका 21 वर्षीय तरुणाला आपला जीव गमावला आहे। आपण पाहतोय की समोरचा जो संपूर्ण संरक्षण भिंत आहे तोही देखील या ठिकाणी कोसळलेला आहे आणि पाहतोय स्थानिकांमध्ये मोठा रोष आहे की अशा पद्धतीने क्रेनचं काम करत असताना हा पार्किंगचा भला मोठा क्रेन कोसळतो आणि त्यामुळे आपण पाहतोय की संरक्षण भिंत देखील मोठ्याने कोसळलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण सोसायटीमध्ये राहणारे लोक जे आहे ती देखील खाली उतरलेले आहे। एक जीव जे आहे ते मोठी धरून राहावं लागलं अशाही देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित दिसून आहे आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये एक भीतीचा वातावरण जो आहे तो निर्माण झालेला आहे। खरं तर आपण पाहतो की ज्यावेळी हा क्रेन वरून एवढा मोठा कोसळलेला आहे त्यामुळे एक भीती जो आहे तो स्थानिकांमध्ये निर्माण झाला। त्यामुळे हे संपूर्ण जेके आरएसमधल्या सोसायटीचे लोक आहे ते देखील खाली उतरलेले आहे। काही लोकांशी बातचीत करणार आहोत। दादा मला सांगा, ज्या पद्धतीने हा जेपी नॉर्थमधून भला मोठा क्रेन कोसळलेला आहे, पार्किंगसाठी उभारण्यात आला होता, कसं पाहता याच्याकडे एका तरुणाला जीव देखील गमावा लागलेला आहे? मुळात म्हणजे जेपी इन्फ्रास्ट्रक्चर ह्या ठिकाणी जी कामं चालू आहेत मुळात ती अनलिगली सगळी कामं चालू आहेत। 7 माळ्याचा हा पार्किंग स्पेस होता, हा त्याचा आता 14 माळा झालेला आहे। ह्यांना वारंवार आपण सांगितलं होतं बाजूला सोसायटी आहेत सगळ्या, 6 वाजता कामं बंद करा, तरी फक्त जेपीसाठी रात्री 12 आणि 1 वाजता इथे कामं चालू असतात। रात्री 12, 1 वाजता हे आपले पायलिंगची कामं चालू आहेत इकडे। वारंवार आम्ही सोसायटीकडून यांना पोलीस कंप्लेंटला आपण हे NC पण दिलेले आहेत त्यांच्या, आपण बिल्डरला त्यांचे लेटर दिलेले आहेत की तुमची कामं ही आणि जी तुम्ही क्रेन लावलेली आहे त्याची कॅपेबल तेवढी नाही आहे, हवा येते क्रेन पूर्ण तुमची हे होते, ह्यांनी पूर्ण निग्लेन्सी केलेली आहे। हा जो हादसा झालेला आहे 7 वाजता जो आम्हाला इथे समजलं झाला, लगेच आम्ही इकडे पोहोचलो, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, पण तो नेतेवेळीचा एक डेथ झाले होते, एकाचा इंज्युर आहेत लेडीज। एवढं मोठं नुकसान झालेलं आहे इथलं सोसायटीचं, जवळजवळ 15 ते 20 कार पूर्ण स्क्रॅप झालेले आहेत, पूर्ण हे स्कूटी आमच्या आतमध्ये अडकले आहेत, पूर्ण मंदिराच्यापासून इथलीपर्यंत वॉल आपलं DG आपला सोसायटीचा हे झालेला आहे। आणि मेन म्हणजे हे नाहक त्या लोकांनी त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा आमच्या बिल्डिंगमधल्या एका टॅनेंटचा बळी गेलेला आहे। जोपर्यंत आता प्रशासक आणि हे त्यांच्या मनुष्यबळाचा जो गुन्हा नोंद करून घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून त्यांची बॉडी पण आम्ही आता ताब्यामध्ये घेतलेली नाही का काही नाही। आता तुम्ही हे करा, जोपर्यंत आता त्यांचा क्रेन त्यांनी लावलेली आहे ना, त्यांच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट आहे ना, त्यांच्याकडे परमिशन आहे ना काय, आम्ही त्यांच्याकडे फिटनेस सर्टिफिकेटसाठी आमचा इंजिनियर मागतोय, त्यांनी फोन बंद करून ठेवले आहेत, त्यांची जबाबदारी नाही आहे का? एवढा मोठा हादसा झालेला आहे इथे, 2 मिनिटं येऊन सोसायटीमध्ये त्यांना कुणाशी बोलायचं किंवा काय करायचं, हॉस्पिटलमध्ये आमच्या पेशंटला घेत नव्हते, म्हणजे इथे काही यांनी हे केलेलं नाही आहे। इथे मला सांगा, ज्या पद्धतीने हा पार्किंग उभारण्यात होता किती मधल्याचा पार्किंगसाठी हा पार्किंगचा पहिला जेव्हा मुद्दा होता, हा पहिला गार्डनचा स्पेस होता त्यांचा, त्या ठिकाणी त्या लोकांनी 7 माळ्याचं पार्किंगसाठी त्यांनी त्याचा प्लॅन घेतला। 7 माळा झाल्यानंतरही त्यांचं 12 ते आता 14 माळे झालं तरीही त्यांचं काम बंद नाही आहे। नेमका हा यांचं परमिशन प्रशासनाने याला दिलेलं आहे किती आहे आणि यांचं काम किती होतं आहे ह्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे। बाकीचे प्रोजेक्ट 6 वाजता बंद होतात, फक्त जीपीचाच प्रोजेक्ट रात्री 11 आणि 12 वाजेपर्यंत कसा काय चालू राहतो? म्हणजे कुठं ना कुठं इथं प्रशासकही त्याला जबाबदार आहे। आता काय तुमची मागणी आहे? ज्या पद्धतीने आमची सोसायटीकडून आमची इथे ह्यांच्याकडून मागणी आमची एकच आहे, मनुष्यवधाचा त्यांनी हे केलेलं आहे तिथे, त्याच्यामुळे त्यांचा हा गुन्हा त्यांच्यावर मनुष्यवधाचा झाला पाहिजेत, त्याच्याशिवाय आम्ही पुढची बॉडी किंवा त्यांची आपल्या त्या मुलाला इथे आम्ही ताब्यात घेणार नाही। आपण पाहतो सदोष मनुष्यबळाचा जो गुन्हा आहे तो त्यांच्यावरती दाखल करावा अशी देखील रहिवाशांची मागणी आहे। सर मला सांगा, ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे कसं पाहता ठाणे जिल्ह्यासारख्या शहरामध्ये अशा पद्धतीने घटना होणं हा कितपत योग्य तुम्हाला वाटतं? हे अजिबात योग्य नाही आहे। आता एवढं एका माणसाचा त्याच्यात बळी गेलेला आहे, हे अतिशय दुःखद आहे। एका आईला त्याचा मुलगा गमवावा लागला आहे, याच्यात प्रशासक कुठेतरी जबाबदार आहे, यांनी या नियमांचं पालन केलेलं नाही म्हणून हे झालेलं आहे। आज ठीक आहे, आज बुधवार गुरुवार होता आज, पण शनिवारी आणि मंगळवारी आमची आरती असतात,
इथं जर जवळजवळ 10 ते 15 लोक असतात, जर त्यावेळेस झालं असतं तर आमचं किती नुकसान झालं असतं. त्यामुळे याला प्रशासकाने हे केलं. भीती आहे ज्या पद्धतीने हा कोसळलेला आहे, पुन्हा अशी घटना घडू शकते, त्यामुळे काय उपाययोजना करायला पाहिजे? आम्ही सगळेच घाबरलो होतो. बरोबर. आणि खाली आल्यानंतर तर खूपच विचित्र होतं. आपण पाहिलं अशा पद्धतीने स्थानिकांमध्ये देखील एक रोष आहे आणि एक भीतीचं वातावरण देखील पसरलेलं आहे. आपण पाहतो खरं तर आता पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे. संपूर्ण या घटनेचा जो आहे तो पंचनामा देखील करत आहात. परंतु सर्वात मोठा प्रश्न की या पद्धतीने जर पार्किंग प्लाझा उभारण्यात होता तर जर स्थानिक या JKRSमधील लोकांनी जर फिटनेस सर्टिफिकेट या क्रेनचा मागितला असेल तर त्यांनी का दाखवलं ना, हाही देखील प्रश्न. आपण पाहतोय की समोरचं दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न केला. कल्पेजी समोर दाखव कशा पद्धतीने या संपूर्ण सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते दुचाकी जी आहे ती पार्किंग केली जाते. संपूर्ण ज्यावेळी हा क्रेन कोसळलेला आहे आपण पाहतोय की संपूर्ण दुचाकी जी आहे ती त्याच्यामध्ये या ठिकाणी भला मोठं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर अग्निशमन दल असो किंवा पोलीस प्रशासन जे आहे ते घटनास्थळी पंचनामा देखील करतं. परंतु सर्वात मोठा प्रश्न की एका 21 वर्षीय तरुणाला आपला जीव गमावा लागलेला आहे आणि त्यामुळे जर एखादी मोठी दुर्घटना देखील होऊ शकली असती. त्यामुळे आता पोलिसांच्या माध्यमातून कशा पद्धतीने याच्यावरती कारवाई होणार तेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओने कल्पेश सर, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे.